नमस्कार. सोलफुल आत्मजा चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते आहे. आजपासून आपण एका सुंदर आध्यात्मिक आणि आत्मपरीक्षणाच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. जर तुम्ही पहिल्यांदा टॅरो बद्दल ऐकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि जर तुम्ही आधीपासूनच टॅरो बद्दल थोडंफार जाणत असाल तरीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आपण सुरुवात अगदी पायाभूत गोष्टींपासून करणार आहोत. टॅरो म्हणजे नेमकं काय? सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. टॅरो म्हणजे जादू नाही, अंधश्रद्धा नाही आणि कोणाचं भविष्य 100% सांगणारं साधनही नाही. माझ्यासाठी टॅरो म्हणजे स्वतःला समजून घेण्याचा, विचार स्पष्ट करण्याचा आणि जीवनातील परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा एक मार्ग. कधी कधी आपण गोंधळलेले असतो, निर्णय घेता येत नाहीत किंवा मनात खूप प्रश्न असतात. अशा वेळी टॅरो आपल्याला थांबून स्वतःशी संवाद साधायला मदत करू शकतो. आपण पाहूयात टॅरो कार्ड्स किती असतात. आज आपण हा सर्वात महत्वाचा प्रश्न पाहूयात. टॅरो डेक मध्ये एकूण 78 कार्ड्स असतात. हे 78 कार्ड्स 2 मुख्य भागांमध्ये विभागलेले असतात. पहिला मेजर अर्कना, 22 कार्ड्स असतात यामध्ये. हे कार्ड्स जीवनातील मोठे टप्पे, महत्वाचे निर्णय, जीवनातील बदल, शिकवण आणि आध्यात्मिक प्रवास दर्शवतात. यामध्ये द फूल, द मॅजिशियन, द हाय प्रिस्टेस, द एम्प्रेस, द एम्परर अशा प्रसिद्ध कार्डांचा समावेश होतो. दुसरा आहे मायनर अर्कना. मायनर अर्कनामध्ये 56 कार्ड्सचा समावेश होतो. मायनर अर्कना हे आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनुभव, नाती, काम, पैसा, भावना आणि विचार यांच्याशी संबंधित असतात. मायनर अर्कनाचे पण 4 भाग आहेत. पहिला आहे वॉन्ड्स. वॉन्ड्स कार्ड आपल्याला कृती, प्रेरणा, धैर्य आणि ऊर्जा याबद्दल सांगतात. दुसरे आहेत कप्स. कप्स आपल्याला भावना, प्रेम, नाती आणि अंतर्मन हे दर्शवतात. तिसरे आहेत स्वॉर्ड्स. स्वॉर्ड्स हे आपल्याला विचार, निर्णय, संघर्ष आणि सत्य हे दाखवतात. चौथं कार्ड आहे पेंटॅकल्स. पेंटॅकल्स आपल्याला पैसा, करिअर, व्यवसाय, घर आणि स्थैर्य हे दाखवतात. प्रत्येक सूट मध्ये S ते 10 आणि पेज, नाईट, क्वीन, किंग अशी कोट कार्ड्स असतात. तर आता आपण पाहूयात की टॅरोटची सुरुवात नेमकी कुठून झाली. टॅरोटचा इतिहास खूप मोठा आहे, पण तरीही असं म्हणतात की शेकडो वर्षांपासून युरोपमध्ये टॅरो आढळतो. सुरुवातीला ही कार्ड खेळासाठी वापरली जात होती. नंतर काळानुसार अनेकांनी त्यांचा वापर प्रतीकांच्या माध्यमातून आत्मपरीक्षण आणि आध्यात्मिक चिंतनासाठी करायला सुरुवात केली. आज जगभरात अनेक लोक टॅरोचा उपयोग स्वतःच्या विचारांना दिशा देण्यासाठी आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी करतात. टॅरोट कसं काम करतं? समजा तुम्ही तुमच्या आयुष्यात एका चौकात उभे आहात. समोर अनेक रस्ते आहेत. कोणता रस्ता निवडायचा हा निर्णय तुमचाच असतो. टॅरो तुमच्या जागी निर्णय घेत नाही, पण तो तुम्हाला वेगवेगळ्या शक्यता, विचार करण्याचे मुद्दे आणि स्वतःच्या भावना समजून घेण्यास मदत करू शकतो. टॅरो शिकण्यासाठी काय आवश्यक आहे? सर्वात आधी कोणतीही विशेष शक्ती आवश्यक नाही, महागडे क्रिस्टल्स आवश्यक नाहीत, विशेष पूजा आवश्यक नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे निरीक्षण करण्याची सवय, शिकण्याची तयारी आणि खुलं मन एवढंच आवश्यक आहे. या चॅनलवर आपण काय शिकणार आहोत?
या मालिकेमध्ये आपण 78 ही कार्ड्स एक एक करून शिकणार आहोत. प्रत्येक कार्डातील चित्र, रंग, त्यातील प्रतीक, त्यांचा अर्थ, सरळ म्हणजेच अपराईट आणि उलट म्हणजेच रिवर्स चा अर्थ काय असू शकतो, लव्ह विषयी काय सांगत आहेत, करिअर विषयी काय सांगतात, मनी विषयी कसं काय आहे, स्पिरिच्युअल मिनिंगनी कसं काय पाहायचं आणि त्या कार्डातून मिळणारी शिकवण, हे आपण सर्व काही शिकणार आहोत. तेही अगदी सोप्या मराठीत समजावून घेणार आहोत. आता यामध्ये एक महत्वाची विनंती, टॅरोटला तुम्ही तुमच्या आयुष्यात अंतिम निर्णय घेण्याचं साधन बनवू नका. कोणताही रीडर तुमचं भविष्य निश्चित सांगू शकत नाही. तुमचे निर्णय, तुमची कृती आणि तुमची जबाबदारी नेहमी तुमचीच असते. टॅरो हा मार्गदर्शनाचा एक प्रकाश असू शकतो, पण चालायचं तुम्हालाच असतं. शेवट, जर तुम्हाला टॅरो अगदी सुरुवातीपासून व्यवस्थित आणि मराठीत शिकायचं असेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टॅरोट मधील पहिलं आणि सर्वात रंजक कार्ड शिकणार आहोत, द फूल कार्ड. आणि त्या कार्डामधून जीवनाची सुरुवात, धैर्य आणि विश्वास याबद्दल खूप काही जाणून घेऊ. तुमचा एक प्रश्न आहे, तुम्ही टॅरो बद्दल पहिल्यांदाच ऐकत आहात का, की आधीपासून यामध्ये रस आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा. मी आत्मजा टॅरो मराठीच्या सिरीज मध्ये आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, विश्वावर विश्वास ठेवा आणि शिकत राहा.